हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे ना, मी बेसनचे रोल करते. मसाल्यामध्ये बनवून करणार, मसाल्यामध्ये टाकून करणार आहे. ते मी साहित्य तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. हे बघा, हा वाटण करून घेतला. हा सुका खोबरा कापून भाजून दोन तुकडे करून घेतलेत. ही कोथिंबीर आहे एवढी, लसूण आहे, थोडंसं अर्धा इंच अद्रक आहे आणि एक कांदा, तो आपण लावून घेणार आहात. मसाला करणार आहे त्याचं. आणि एक टॅमॅटो, कांदा आणि लसूण, 2 मिरच्या, हा गोडा मसाला आणि बाकी घरचा मसाला टाकायचा. तर मी अगोदर मसाला लावून घेते, नंतर मग पीठ भिजवते. हा बेसन आहे 1 वाटी, अर्धा वाटी आहे. तर मी तेवढं भिजवून घेणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आधी मसाला करून घेऊया आपण. बघा, आज मी हा मसाला करून घेतला आहे, कारण तो आवडधबाडच पाहिजे, थोडासा जाडा पाहिजे, एकदम बारीक नको आहे. तर आपण बेसन भिजवून घेऊया. हे बघा, मी बेसन भिजवते. हे बघा, आता मी हे घेतले, त्याच्यामध्ये मी काय टाकते, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा, हळद पाव चमचा आणि धने जिऱ्याची पूड पाव चमचा, हे एवढं टाकून घेतलं. मीठ टाकूया त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे. मीठ टाकलं कारण मसाल्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंच आहे, पण त्या पिठाला लागलं पाहिजे ना मीठ, म्हणून आपण त्याच्यात टाकून घेतलं आहे. आणि घट्ट भिजवायचं आहे पीठ, साधा. हे बघा, आपण जसं कणिक कसं भिजवतो भाकरीचा किंवा चपातीचा, तसंच भिजवायचा आहे तो आणि घट्ट करायचं त्याला. हा बघा, असा मी भिजवून घेतला आहे चांगला गोळा. हे बघा, आपल्याला पोळपाटावरती लाटायचं आहे. थोडं चिपकते हाताला, ठीक आहे, तेल वगैरे लावून काढू शकतो आपण त्याचं. हे बघा, बेसन आपलं मळून झालं आहे, तर मी थोडं साईडला ठेवते आणि आपण ह्याची तयारी करूया, फोडणीची तयारी करूया. फोडणीची तयारी करून फोडणी देऊया मसाल्याला आणि झाकण ठेवूया, तवसर आपला रोल होईल. हे बघा, आपली कढई गरम झाली आहे, तर मी गॅस स्लो करते आणि तेल घालून घेऊया. थोडंसं तेल जास्त घालायचं आहे, कारण त्याला तरी आली पाहिजे म्हणून. हे बघा, हे मी तेल घातलं, एवढं सगळं तेल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आपण जिरं मोहरी टाकणार आहोत त्याच्यात अगोदर. मोहरी टाकायची, गॅस फास्ट करते. याच्यामध्ये मी अख्खं जिरं नाही घेतलं, धने जिरे पूड आहे माझ्याकडे, ते घेतले मी त्याच्यामध्ये. आणि आपण टाकणार आहोत जिरं, त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. मोहरी चांगली तडतडले, कांदा टाकतो आहे आपण, लसूण चिरलेला आणि मिरची आणि टमॅटो, हे सगळं आपण एकत्र टाकून चांगलं परतून घेऊया. हे बघा, थोडंसं आपण शिजलेल्या वेळेत मीठ टाकूया, म्हणजे लवकर होईल. कांदा भाजेपर्यंत पण वाढून घ्या.
कांदा चांगला शिजेपर्यंत स्लो गॅसवरती ठेवते. तवसर आपण हा रोल लाटून घेऊया. तवसर तो कांदा नरम होईल आणि आपल्याला ना तेल लावायचं आहे पोलपाटाला. पोलपाटावरती सुक्काही नाही करायचं आहे. ताटामध्येच ओतून घेतलं तेल थोडं आणि आपल्याला ह्याला लावायचं आहे तेल, म्हणजे तो रोल चिकटणार नाही खाली. आपल्याला चपातीसारखं लाटायचं आहे. लाटण्याला पण लावून घेतलं मी तेल आणि ह्या गोळ्याला पण लावून घेते. हे बघा, पीठ नाही लावायचं आहे, तेलानेच त्याला पण लाटून घेणार आहोत. पोलपाट फिरवते कारण जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. हे बघा, लाटून घेतलं मी चांगलं. निघू शकतं ते तसं. तर मी आता ह्याच्यावरती हे मसाला टाकायचा, तर मी हे करून घेते, कापून घेते त्यांना. हे बघा, रोल करायचे आहेत ना, तर मध्ये चिरून घेऊया त्यांना. असं चिरून घेते. आणि त्याच्यावरती हा मसाला टाकते. आतमध्ये पण मसाला लागला पाहिजे ना, त्याच्यासाठी. कांदाही भाजतोय तवसर आपण हा मसाला टाकून घेऊया त्याच्यात. एवढं मी सारा मसाला टाकला आहे. वरून टाकूया कोथिंबीर. हे बघा, बारीक चिरून मी कोथिंबीर ठेवली आहे, ती टाकून घेते त्याच्यावरती. आणि हे आपण रोल आहेत ना, असे गोल गोल करून काढून घ्यायचे ह्या पद्धतीमध्ये. हे बघा, हा रोल काढून घेतला आपण. मी असं हे 2 हाताने काढून घेते, यानी की मग हे बाहेर निघेल ना. असं एका हाताने करायला गेलं ना तर बाहेर निघतं. ते खांडवीसारखं करायला गेलो ना तर ते बाहेर निघतं आहे. तर मी ह्या पद्धतीत रोल केला. ह्या ताटामध्येच ठेवून देते, कारण की आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, दोन मिनटं होणार. हे जर बाहेर आलं तर आपण हाताने दाबू शकतो. हे बघा, ह्या पद्धतीत मी रोल बनवलेत. तो झाला आहे छान. लो गॅसवरती चांगलं मी त्याला नरम करून घेतलं आहे. तर टाकूया त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता. बारीक पानाचा कढीपत्ता आहे, मोठा नाही. त्याच्यामध्ये टाकलं कढीपत्ता आपण आणि चांगलं भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये हा मसालाही टाकायचा, सगळं वापरणार आपण. एक चमचा आमचा घरचा मसाला, थोडंसं काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी, आणि हा 1 चमचा गोडा मसाला. एक चमचा गोडा मसाला टाकला तो आपण भाजून घेऊया. पाव चमचा हळद टाकूया. धने जिरे पूड टाकूया पाव चमचा. मसाल्यामध्ये तर आहेच, तरी पण आपण ह्याच्यामध्ये पण टाकूया. गॅस स्लो करते, मसाला करपू नये म्हणून. हे बघा, आता आपण हा वाटण केलेलं त्याच्यामध्ये सोडूया. बघा, मसाला चांगला परतून घेऊया मंद आचेवरती. लागलं नाही पाहिजे ना खाली म्हणून.
ही मसाल्याची वाटी घेऊन पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. भांडं पण धुवून घेऊया, कारण की तो मसाला आहे त्याच्यामध्ये. मसाल्याचा सुगंध खूप आवडला मला. हे बघा चांगला परतून निघाला आहे. तर आपण हे पाणी घालूया. आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे. मी पातळ करणार आहे. तुम्हाला जाड हवं असेल तरी करू शकता, पातळ हवं असेल तरी करू शकता. मी थोडं अजून पाणी घालणार आहे, अर्धी वाटी. मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. थोडं उकळी यायची वाट बघूया आणि आपण हे रोल सोडूया त्याच्यामध्ये. तरी पण जाडच आहे, ठीक आहे, एवढं नॉर्मल. आणि आपल्याला आता थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण 2 वेळा टाकलेलं, पिठामध्ये पण आहे, कांद्यामध्ये पण टाकलं आहे, म्हणून मी एवढंच टाकते. कांदा शिजवण्यासाठी मीठ टाकलंच पाहिजे, तरच पटकन होतं ते, नाही तर होत नाही, वेळ जातो त्याच्यामध्ये. तरी पण मी कांदा चॉपरला घेते. हे बघा चांगली उकळी आली त्याला. तर आपण आता त्याच्यामध्ये हे रोल सोडणार आहे. ह्या पद्धतीमध्ये आपण रोल सोडून शिजवून घेऊया, कारण की बेसन कच्चा आहे, तो शिजायलाच हवा आहे आणि जास्त त्याला हलवायचं नाही. कुत्री भुकतायत. हे बघा असं हलवायचं, मध्ये मध्ये चमचा घालायचा, त्याला टच न करता हलवायचं आहे, कारण की ते शिजलं पाहिजे थोडं. आपण शिजेपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवूया. थोडंसं शिजण्यासाठी झाकण ठेवूया. बघा छान कड येतोय. त्याच्यावरती आपण टाकणार आहोत कोथिंबीर. हे बघा आमचे बेसन रोल तयार आहेत मसाल्यातले. खायला या. मी आता प्लेटमध्ये काढते. आणि जर आवडली असेल रेसिपी माझी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आपण खायला घेऊया. हे बघा मस्त कड येतोय. मी आता गॅस बंद करते आणि ते शिजलंय. शिजायला वेळ नाही लागत, पीठ आहे, शिजलं ते छानचं. गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. प्रतिन सुगंध छान येतोय. असंही खाऊ शकता, भाकरीशी खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. आणि हे बेसन असल्यामुळे जसं आपण खांडवी खातो तसं पण खाऊ शकतो, असं काही नाही. आपण कढईवरती झाकण ठेवूया आणि बेसन रोल खायला या. आवडलेत लाईक शेअर सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा आणि तुम्ही पण करून खा. छान लागेल, आवडेल तुम्हाला. बाय बाय.